तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांचे फोटोज सोशल मीडियावरती पोस्ट करता? तुमच्या घरामध्ये पण मुके प्राणी आहेत का? किंवा तुमच्या घरामध्ये एक नेगेटिव्ह एनर्जी फ्लो करते का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. काही गोष्टी फक्त वस्तू नसतात, त्या श्रद्धा असतात, अनुभव असतात. स्वामी कृपा आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव. प्रोडक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहेत. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आयरे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय आणि आज परत आपल्या सोबत आहेत वास्तू मनोज नाईक सर. तर चला त्यांचं स्वागत करूया आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. तुमचे परत एकदा स्वागत पॉडकास्टमध्ये. तुम्ही आलात, खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. लोकांचे प्रश्न आज परत आपण सुरू करणार आहोत. नक्कीच. इंट्रोडक्शन देण्याची गरज नाहीये आज, सरांना तर तुम्ही चांगले ओळखता आता. तर पहिल्या प्रश्नात सुरुवात करूया आपण. आपल्या वास्तूमध्ये मुके प्राणी असतात किंवा असं बोललं जातं की फिश टँक असावा घरामध्ये किंवा मुके प्राणी असावे, हे खरं आहे का? नक्कीच. मुके प्राणी आहेत ना, हे खरं तर वास्तूचे सेन्सर्स आहेत. हो. त्यांना ऊर्जेचा आभास होत असतो. ओके. सकारात्मकता आणि नकारात्मक यातला फरक त्यांना कळतो. ओके. मुक्या प्राण्यांना. येस. म्हणूनच तर बघा ना की ज्यावेळेस पण एखादा संकट येणार असतं, जेव्हा एखादा भूकंप वगैरे येणार असतो, त्यावेळेस बघा जंगलातले सगळे प्राणी दूर निघून गेलेले असतात. अगदी बरोबर. त्याचं रिझन काय, तर त्यांना ते सेन्सेस ऑलरेडी आलेले असतात. 6 सेन्सेस त्यांचे ऍक्टिव्ह आहेत. आपण ऍक्टिव्ह नाही ठेवत. हो. तो 6 सेन्स जो आहे सर्वात महत्वाचा, जो त्यांच्यामध्ये सदैव ऍक्टिव्ह असतो. ओके. मुक्या प्राण्यांचा एक सगळ्यात चांगला जो फायदा जो आहे ना, तो त्या वास्तूला ना बॅलन्स ठेवत असतो. ओके. येस. आणि त्याहूनही जर महत्वाचं काही असेल, तो कुठलीही निगेटिव्ह एनर्जी ना हा तो स्वतःवरती घेत असतो. एखाद्या वास्तूमध्ये एखादा दोष असेल, एखादी निगेटिव्ह ऊर्जा असेल, तर तो स्वतःमध्ये घेऊन तो स्वतःवरती त्याचे उपभोग घेऊन स्वतःला त्रास करून घेत असतो. ओके. म्हणून असे प्राण्यांना आजारी वगैरे पडत असतात. ओके. घरामध्ये. येस. कधी कधी काही त्यांचा पर्सनल लेवलला काही गोष्टी असेल, काही इजा असेल, तो गोष्ट वेगळी आहे. बरोबर. ठीक आहे. पण मेजॉरिटी केसेस मध्ये असं होतं की तो प्राणी त्या निगेटिव्हिटीला स्वतःमध्ये आत्मसात करत असतो. तुम्हाला मी माझी एक 2 वर्षा अगोदरची एक केस सांगतो. ओके. एक कॅन्सर पेशंट होते लेडी. तर त्या वास्तूमध्ये ज्यावेळेस मी गेलो, मला ना खूप असं निगेटिव्ह फील झाली की या वास्तूमध्ये काहीतरी आहे जे मला अनइझी फील करत आहे. आणि जसं जसं त्या गोष्टी सगळ्या घरातल्या मी पाहिल्या, त्या वास्तूमध्ये मला इतकं काही निगेटिव्ह जाणवलं नाहीये, कारण बऱ्याच गोष्टी बॅलन्स होत्या. पण काही विशिष्ट भागामध्ये गेल्यावर त्यामुळे ना एक विशिष्ट असा फील आला की काहीतरी आहे. मग मी चेक केलं की या वास्तूच्या पुरती काही गोष्टी सीमित नाही आहेत, काहीतरी आहे जे मला पुन्हा रिचेक करावं लागेल. ओके. मी पूर्ण त्या वास्तूच्या बिल्डिंगचा परिसर चेक केला. चेक करत असताना मला ही गोष्ट जाणवली, बिल्डिंग आहे ही 50 ते 60 वर्ष अगोदरची बिल्डिंग आहे. खूप जुनी बिल्डिंग. आणि आसपास मला ना खूप निगेटिव्ह फील 100% जाणवत होता. तो फील मला तिथे जास्त कनेक्ट झाला. आणि ज्यावेळेस मी अजून गोष्टी चेक केल्या, तेव्हा मला कळलं की या बिल्डिंग मधल्या लोकांनी खूप काही या लोकांसोबत चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत. काही लोकांनी सुसाईड कमिट केलेलं आहे. काही लोक घर सोडून अचानक गेलेले आहेत, जे आजपर्यंत आलेले नाही आहेत. काही काहींना मोठमोठ्या लेवलचे आजार झालेले आहेत. खूप काही गोष्टी जाणवल्या मला तिथे. या वास्तूचा ज्यावेळेस मी अभ्यास करायला सुरुवात केली, त्यांच्या एका कोपऱ्यामध्ये ना कुत्रा बसलेला. ओके. घरामध्ये त्यांच्या. खूप अस्वस्थ वाटला मला तो. मी कसं आहे, कधी कधी प्राण्यांशी खूप वेगळ्या लेवलला कनेक्ट होतो. म्हणजे कसं आहे की एखादी आध्यात्मिक व्यक्ती जी असते ना, त्यांच्याशी ना प्राण्यांशी जे कनेक्शन असतं ते खूप वेगळ्या लेवलचं असतं. म्हणजे मी जिथे जिथे जायला तिथे माझ्या आसपास प्राणी येऊन बसतात. म्हणजे मांजर, कुत्रे कुठले असेल, ते कधीच मला भुकणार नाही, ते माझ्या आसपास येऊन बसून राहणार. ठीक आहे. तो एक एनर्जीचा फील असेल. बरोबर. तर तो जो कुत्रा होता, तो आहे ना एकदम असा माझ्याकडे असा बघायला जसं की तुम्हाला ओळखतो, या हिशोबाने त्याने माझ्याशी ते कनेक्शन केलं. आणि मला असं वाटलं की तो कदाचित माझ्याशी काहीतरी संवाद करू इच्छितो, असं मला फील झालं. ठीक आहे. मी ज्यावेळेस त्याच्याशी डोळ्यांमध्ये पाहून ज्यावेळेस काही गोष्टींचं असं आत्मसात त्याच्याशी केल्या, त्यावेळेस मला असं जाणवलं की या कुत्र्यावरती खूप काही गोष्टी त्रासदायक होत आहे.
हो. मी त्या लेडीला विचारलं की हा कुत्रा या घरामध्ये कधीपासून आहे. त्यांनी हा. सांगितलं 3-4 वर्षापासून आमच्याचकडे आहे. ओके. तर मी म्हणालो की याच्यावरती काही गोष्टी काही त्रासमध्ये झाल्यात का. तर त्याने सांगितलं याचे बरेच ऑपरेशन्स आम्ही केलेले आहेत, खूप काही गोष्टी याला सहन अरे कराव्या बाप. लागल्या. आणि कुत्र्याचे. येस. सो या घरामध्ये येणारा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट होता तो कुत्रा स्वतःवरती घेत घेत होता. होता. आणि ओके. त्यामुळे ऍटलिस्ट त्या घरातले बाकीचे सदस्य खूप Safe होते. सेफ आहेत. हो. ठीक आहे. कॅन्सर आला तर मी हे नाही म्हणत की तो त्या वास्तूमुळेच आला असेल हम्म. किंवा त्या निगेटिव्ह एनर्जी, कदाचित तिच्या त्या प्रारब्धामध्ये त्या गोष्टी असू शकतील. शकतात. आपण गोष्टींना कनेक्ट करतो वेगवेगळ्या, नाही तर एखाद्या व्यक्तीला वाटेल की वास्तू घेतली म्हणजे निगेटिव्ह झाला. नो, इट इज नॉट. मी कनेक्ट करतो, मी पॉइंट्सला कनेक्ट करतोय. बरोबर ठीक आहे? बरोबर. तर नंतर मला कळालं की त्या कुत्र्यावरती जर त्या वास्तूचा प्रभाव होत असेल तर काहीतरी निगेटिव्ह इम्पॅक्ट इथे आहे. आहे. त्यावेळेस मग मी त्याला काही गोष्टी सजेस्ट केल्या आणि काही आध्यात्मिक उपासना वगैरे दिल्या. त्या कुत्र्यासाठी थोडीशी मी रेकीची हिलिंग वगैरे दिली. आणि ओके. त्यानंतर तो कुत्रा बऱ्यापैकी माझ्या आसपास असं फिरायला लागला. तर मला तो हो. एक चांगला पॉझिटिव्ह फील झाला की चला ऍटलिस्ट आपण एका प्राण्याची हेल्प करू शकलो. बरोबर. सो अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्राण्यांच्या मार्फत आपल्या वास्तूमध्ये सकारात्मक घडत असतात. हो. तेच कशाला, फिश टँक जो असतो, बऱ्याच वास्तूमध्ये लोक फिश टँक ठेवतात. ठीक आहे? बरोबर बरोबर. मोठमोठ्या वास्तूमध्ये तुम्ही बंगलोज मध्ये वगैरे त्यांनी सुद्धा फिश टँक ठेवलेले हा. असतात. मोठमोठे फिश टँक्स असतात तेव्हा तिकडे. फिश टँक्स मधले फिश मोमेंटम दर्शवतात, ते मुव्हेबल असतात, हा. फिरत असतात. कायम फिरत असतात. आपल्याला ते एक प्रकारे ऊर्जा देत असतात, आपल्याला एक प्रेरणा देत असतात की शांत नका राहू, मोमेंटम राहा, सदैव काम करत राहा. मोमेंटम हो. असली पाहिजे लाईफमध्ये, तर तुमच्या लाईफमध्ये सक्सेस आहे. हो. म्हणजे ही एक ऊर्जा आहे जी तुम्हाला काहीतरी संदेश देत आहे आणि आपण त्याच्यातून तो संदेश घ्यायला पाहिजे. आणि ती ऊर्जा खरंच आपल्याला काहीतरी देत असते. ओके. बऱ्याच वास्तूमध्ये जिथे निगेटिव्हिटीचा जो उद्रेक असतो तो मोठ्या लेवलचा असतो, तिथे मासे मरत असतात. बरोबर. म्हणजे महिन्यामध्ये 2 ते 3 मासे लोकांचे मेलेले असतात असं मी ऐकत असतो. हा. मग हे कसं होतं? सगळे तर त्यांची निगा राखत असतात, पण बरोबर. तरी सुद्धा मासे त्यांच्याच घरातले काम करतात. बाकीच्यांच्या घरी वर्षानुवर्ष मासे वाढत आहेत, पण यांच्या घरात काय होत आहे? तर काहीतरी आहे जे ते मासे स्वतःवरती घेत आहेत. ओके. ठीक आहे. तर बऱ्याच ठिकाणी वास्तूच्या या गोष्टी प्राणी स्वतःवरती घेत असतात. मग घरामध्ये असं मुक प्राणी असणं बरोबर, चांगली गोष्ट आहे. नक्कीच पण माणूस असा बोलायला गेला तर माणूस पण एक सेल्फिश दिसतो का ह्याच्यामध्ये? नक्कीच. इथे सेल्फिशपणा काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. काहींना खरंच या प्राण्यांची खूप आवड असते म्हणून ते प्रेमाने त्या प्राण्यांना आपल्यासोबत ठेवत असतात. बरोबर. खरं तर आहे ना, आपण प्रत्येकाने ना त्या प्राण्यांशी कनेक्ट व्हायला पाहिजे. आपलं प्रेम त्यांना देता आलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेस प्राण्यांना प्रेम देता ना, त्यावेळेस तुम्ही स्वतःमध्ये एक पॉझिटिव्ह ऑरा निर्माण करत असता, पॉझिटिव्हिटी क्रिएट करत असता. पण लोकांना असं वाटतं ते मुक्या प्राण्यांना काय कळतंय, काही लोक त्यांना दगडांनी मारून पळवत असतात. बऱ्याच ठिकाणी असं होतं. मी तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. माझ्या बाळाला कधी कधी मी खेळायला ना गार्डन मध्ये असं फिरवत असतो. तिथे काही प्राण्यांना मी काही गोष्टी खायला वगैरे घालत असतो. बऱ्याच वेळा असं होतं की काही असे लोक येतात आणि त्यांना असे दगडाने मारून हाकलतात आणि स्वतः जाऊन तिथे असे आसपास जाऊन बसतात. का त्यांना प्राणी आसपास नको. मारण्याची खरंच गरज असते का? मुक प्राणी आहे ना ते, त्याला प्रेम द्या ना. कदाचित तुमच्या प्रेमाने त्याच्या थ्रू जे ब्लेसिंग तुमच्या लाईफमध्ये किती इम्पॅक्ट करू शकतात. तुम्ही त्यांना काही देऊ नका ना, ऍटलीस्ट थोडंसं प्रेम तर द्या त्यांना. प्रत्येक कुत्रा हा चावणारा नाही हो. बरोबर. तुम्ही ज्यावेळेस त्या एखाद्या कुत्र्याला काहीतरी देता त्यावेळेस तो एक माणुसकी, आपुलकी दाखवतो. माणसामध्ये तर तेवढी पण नाही हो. अगदी बरोबर. तुम्ही एखाद्याचं भलं करता, तो तुमच्यासाठी करेलच याची काय शाश्वती आहे? काहीच नाही. आपण या गोष्टीचा विचार केला पाहिजे की द्या त्याला प्रेम द्या. ते प्रेम कदाचित तुमच्याकडे पट्टींनी वाढू नये. प्रत्येक घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असणं महत्वाचे आहे. स्वामिनीची प्रत्येक निर्मिती भक्ती आणि सात्विकतेचा अनुभव देण्यासाठीच आहे. स्वामिनी परिवाराशी जोडण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. तर आता जसं बोललात तुम्ही की प्राणी जेव्हा आपण कुठे जातो माहितीये, तेव्हा कुत्रा, मांजर असो आपल्या अवतीभोवती येतात. ते पण काही दर्शवतं का की आपल्या ऑरा असतो तो एनर्जी ती पॉझिटिव्ह आहे की नेगेटिव्ह आहे हे पण दर्शवतो का? काही लोक काही वेळा आपण पाहिलं की कुत्रे म्हणजे आपल्या बघून धावतात पण लांब पण जातात. ते पण काही दर्शवतं का? बऱ्यापैकी. तुम्ही कधी कधी एक गोष्ट ऑब्झर्व करा की तुम्ही एका विशिष्ट कामासाठी निघणार आहात आणि आज तुमचा डॉगी खूप विशिष्ट लेवलला भुकतोय. म्हणजे तिथे कोणीच नाहीये आणि तो भुकायला लागलेला आणि तुम्ही खूप डिस्टर्ब झालेला की यार याला काय झालं अचानक, रोज तो शांत असतो. आणि ज्यावेळेस तुम्ही जाल आणि संध्याकाळी जेव्हा तुम्ही याल, तुमच्या सोबत काही वेगवेगळे विचित्र अनुभव झालेले असतात.
आणि नंतर तुम्ही गोष्टीला कनेक्ट करा की तो काहीतरी संकेत त्याने तुम्हाला दिलेला. सो हे जे कनेक्शन आहे आपल्याला घेता आले पाहिजे. मग त्यांना ते नेगेटिव्ह एनर्जी कुठेतरी दिसत असू शकते, काहीतरी इम्पॅक्ट आहे ज्याचा त्याने ऑलरेडी सेन्स केलेला असतो. निगेटिव्ह बरोबर. एनर्जीज नाही म्हणता येणार, काहीतरी अशा गोष्टी जे त्याने सूक्ष्म लेवलला अनुभवलेल्या असतात. आज काहीतरी घडू शकेल, समथिंग लाईक. जर तुमच्याकडे पण काही असा अनुभव असेल की प्राण्यांचा असो, की तुमच्या घरात पण काही प्राणी दगावत असतील सारखे, त्याच्यावरून तुम्हाला समजलंय की हे नेगेटिव्ह एनर्जी आहे किंवा काही वाईट गोष्टी घडतायत त्यामुळेच असं होतंय, तर तो जरूर आमच्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. सर्वांनाच समजेल ही गोष्ट म्हणजे, आणि कनेक्ट करतील. तर सर अजून एक होतं की तुम्ही स्टार्टिंगच उल्लेख केलात, कधी कधी आपल्या वास्तूपुरता ती गोष्ट नसते, तर ती पूर्ण बिल्डिंग, पूर्ण त्या परिसरासाठी असते. तर काही वेळा कसं तुम्ही जाता वास्तूची व्हिजिट करायला, तेव्हा तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम घरच आपण बघतो, वास्तूच आपली बघतो. बरोबर. तर हे खरोखर फक्त आपल्या वास्तूपुरतंच निर्मित राहिलं पाहिजे की पूर्ण बिल्डिंग पण आपण जेव्हा नवीन फ्लॅट घेऊ तेव्हा बघितली गेली पाहिजे? 100%. फक्त वास्तूपुरतं आपण सीमित राहता कामा नये. आपल्याला हे पण पाहायला पाहिजे की आपल्या वास्तूच्या आसपास असलेल्या गोष्टी काय आहेत. वास्तूच्या आसपास काय आहे, गार्डन आहे तर ते कुठल्या दिशेला आहे. बरोबर. वास्तूचं गार्डन जर जास्त करून पूर्वोत्तर असेल, पूर्व ते उत्तर दिशेला असेल, तर आपल्यासाठी एक पॉझिटिव्हिटी आहे. ओके. वास्तूच्या पूर्व दिशेला जर रस्ता असेल तो हा. सुद्धा सकारात्मक आहे. उत्तरेला असलेला रस्ता सुद्धा आपल्या बिल्डिंगसाठी सकारात्मक आहे. सकारात्मक येस. हे पाहिलं पाहिजे की आसपास कुठली स्मशानभूमी तर नाही आहे, त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट येत असतात. ओके. वास्तूच्या अवतीभोवती खूप जवळ मोठं हॉस्पिटल तर नाहीये ना, त्याचा इम्पॅक्ट वास्तूमध्ये होत असतो. वास्तूला कनेक्टेड जर रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे ट्रॅक असेल, त्याचा सुद्धा काही निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्या वास्तूवरती पडू शकत असतो. ओके. तर या काही गोष्टी आहेत. आणि मी तर मागे सुद्धा तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली की वास्तू घेताना ना आपल्या घरातली जी गृहिणी असते ना तिला सोबत घेऊन जात जा. बरोबर. लेडीज लोकांचे सेन्सेस आहे ना खूप स्ट्रॉंग आहेत या बाबतीत. त्या लगेच तुम्हाला सांगतील की ना इथे गेलं मला ना खूप अस्वस्थ वाटलं. समजून जा की ते तिला कळलेलं आहे की ही वास्तू आपल्यासाठी ठीक नाहीये. तर तुम्हाला सिलेक्शन क्रायटेरिया तिथून फास्ट मिळू शकतो. बरोबर. आणि एखादा लहान बाळ ते तिथे गेल्याबरोबर रडायला लागलं, समजून जा काहीतरी आहे. ओके. तर या काही अशा गोष्टी आहेत ज्याने आपण एखादी वास्तू चांगल्या प्रकारे पाहू शकतो किंवा घेऊ शकतो. ओके. तर सर तुम्ही सांगितलं की हॉस्पिटल नसावं घराच्या जवळ, स्मशानभूमी नसावी, पण मंदिर आता ते तर पवित्र स्थान आहे, तर मंदिर पण असं बोललं जातं की घराच्या जवळ नसावं किंवा आपल्या बिल्डिंगच्या जवळ नसावं एकदम चिटकून, तर हे खरं आहे का? ह्याच्यामध्ये काही गोष्टी खऱ्या पण आहेत, काही गोष्टी खोट्या पण आहेत. ओके. काही गोष्टी फुकट अशा गरजेच्या नसताना पसरवल्या गेल्या. मंदिराचा जो घुमट आहे त्याच्यावरती असलेला जो ध्वज असतो, याची जी सावली आहे ना ती आपल्या घरावरती वास्तूवरती पडू नये. ओके. का पडू नये? तर असं म्हटलं जातं की मंदिरामध्ये प्रत्येक जण आपल्या समस्यांना घेऊन जात असतो, राईट? बरोबर. म्हणजे एक प्रकारे आपले सगळे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह गोष्टी आपण त्या मंदिरामध्ये जाऊन समर्पित करत असतो. मग असं आपण धरून चालू की तो जो घुमट आहे तिथे ही सगळी ऊर्जा एकवटली जाते आहे. पूर्ण ऊर्जा तिथे एकवटली गेली आणि त्याची जी ज्यावेळेस सावली त्या घरावरती पडते त्यावेळेस त्या वास्तूवरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडू शकतो. 100% पडेलच असंही नाही. जर समजा त्या वास्तूतील व्यक्ती खूप सकारात्मक असतील किंवा खूप मोठ्या लेवलच्या साधना करत असतात तर त्यांच्यावरती तितका असा इम्पॅक्ट दिसणार नाही. ओके. नाही तर काही जण कमेंट टाकतील की आमच्या घरात तर काही इश्यू नाही वगैरे वगैरे. तर त्यासाठी काही गोष्टी आहेत ज्या मॅटर्स करतात. आणि बऱ्याच ठिकाणी मी एक गोष्ट अनुभवली आहे की लोक म्हणतात की मंदिराच्या जवळ घर असू नये, पण या गोष्टीला मी पूर्णतः ऍक्सेप्ट नाही करणार. कारण मी सुद्धा या गोष्टी ज्यावेळेस मी शिकत होतो त्यावेळेस पाहिलेल्या की मंदिराच्या जवळ जर घर असेल तर तुम्हाला त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट येत असतो 1 किलोमीटर रेडियस मध्ये. आता आपल्या मुंबई सारख्या शहरामध्ये किंवा पुणे सारख्या शहरामध्ये किंवा कुठल्याही शहरामध्ये इतकी लोकसंख्या आहे, काय इतक्या गोष्टी आपण पाहू शकतो की मंदिरापासून आपण 1 किलोमीटर पर्यंत घर नाही बनवायचं? इज इट पॉसिबल? नाही होऊ शकत. काळ आणि परिस्थितीनुसार गोष्टी बदलत असतात. ठीक आहे. तर त्या हिशोबाने आपण चालत असतो. तर आता जर आपल्या आसपास जर एखादं मंदिर आहे, आता हे का म्हटलं जात असेल त्याच्याविषयी पण मी थोडंसं ऍड ऑन करू शकतो. जसं की मी तुम्हाला म्हटलं की लोकांचे निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह गोष्टी सगळे त्या मंदिरामध्ये जाऊन ते लोक समर्पित करत असतात, सांगत असतात, मांडत असतात. तर असं म्हटलं जातं की तो जो निगेटिव्ह ऑरा जो निर्माण होतो तो त्या वास्तूमध्ये फेकला जातो. बरोबर. किंवा ह्याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की मंदिर जिथे आहे तो काय करत असतो की आसपास एरियाची असलेली जेवढी सकारात्मक ऊर्जा तो स्वतःमध्ये घेत असतो जेणेकरून त्या लोकांना त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मिळावा. म्हणून त्या वास्तूमध्ये तुम्हाला निगेटिव्हिटी जाणवेल
असं म्हटलं जातं. पण इथे सर्वात जास्त गोष्ट मॅटर्स करेल की तुम्ही कसा विचार करत आहात. तुम्ही त्याला सकारात्मक वेने घ्या, तुमच्या गोष्टी सकारात्मकच होतील. तुम्ही जर असा विचार केला, माझ्या समोर जे मंदिर आहे ते प्रॉस्पेरिटी देत आहे, सकारात्मकता ऊर्जा देत आहे, तुमच्या घरामध्ये सकारात्मकताच येणार. अगदी बरोबर. तर फक्त सकारात्मक राहून जरी तुम्ही गोष्टी केल्यात ना तरी सगळं काही चांगलं होऊ शकतं. ओके सर, अजून एक मिसकन्सेप्शन आहे की खरं आहे हे माहिती नाही, पण आज क्लिअर करतो. असं बोललं जातं की बिल्डिंग मध्ये 8व्या फ्लोअरला घर घेऊ नये असं कधी पण बोलतात. हे कितपत खरं आहे? नाही, तो 8 नाही आहे, तो 13 असेल. ओके, 13 आहे. हो, 13 आहे. 8 कदाचित तुम्ही जो ऐकला असेल तो कदाचित यामुळे असू शकेल की 8 हा शनीचा आकडा आहे आणि लोक शनीला डिले मध्ये फक्त गणती करतात. ओके, तर त्यामुळे असं कदाचित तुम्ही ऐकलं असेल की 8 हा डिले आहे, त्यामुळे तिथे घर न घेणे कधीही चांगलं, असं कदाचित तुम्ही ऐकलं असाल. अच्छा, बरोबर, मी 8 ऐकलं होतं. पण तो 8 नाही आहे, तो 13 आहे. 13 जो आकडा आहे ना, तो जीसस क्राइस्टचा ज्यावेळेस मृत्यू होणार होता ना त्यावेळेच्या काही गोष्टी ह्या नंबरशी जोडल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे. तर पाश्चात्य संस्कृतीतल्या लोकांना 13 हा आहे ना नेगेटिव्ह अंक समजतात. त्यामुळे तिकडून आलेला हा जो प्रभाव आहे ना तो आपण ऍक्सेप्ट केलेला आहे आपल्या भारतामध्ये की 13 नंबर असेल म्हणजे खूप काही चुकीचं आहे, तिथे काही होऊ शकतं, निगेटिव्ह घडू शकतं. हा आपल्या भारतामध्ये आपण नंतर ऍक्सेप्ट केला त्या गोष्टी, त्यामुळे आपल्याला तसं वाटतं. पण मी याला पूर्णतः समर्थन नाही देत. बरोबर. ठीक आहे. का तर आपण ह्या गोष्टीचा पण विचार करायला पाहिजे. 13 मध्ये 1 आणि 3 हे 2 नंबर आहेत. 1 आहे राजा सूर्य, 3 आहे गुरु. ठीक आहे. सूर्य आणि गुरु सोबत आहेत त्या वास्तूसाठी, आणि या दोघांची टोटल म्हणजे 4 तो आहे राहू. तर लोकांना असं वाटत असेल किंवा लोकांना असं वाटतं की 4 हा राहूचा प्रभाव माझ्या वास्तूमध्ये आहे तर माझ्यासोबत निगेटिव्ह होईल, माझ्यासोबत काही होऊ शकतं. बट असं नाही. ओके. काही ठिकाणी 13 फ्लोअरच गायब केलेला आहे लोकांनी या भ्रांतीस्तव. ओके. पण असं नाहीये. मी माझ्या वास्तू प्रॅक्टिसमध्ये कितीतरी वेळा 13 नंबरच्या फ्लॅटला मी ट्रीट केलेला आहे, 13 नंबरच्या फ्लोअरला मी ट्रीट केलेला आहे. मी वास्तू प्रॅक्टिस करताना मी कधी वन साइड ट्रीट नाही करत. मी त्या गोष्टीचा अंदाज घेतो की खरंच त्यांच्यावरती काय इम्पॅक्ट झालेला. मी आधी स्वतः आत्मसात करतो, त्यानंतर त्या गोष्टीला मी प्राधान्य देतो की खरं आहे की खोटं आहे. खोटं आहे. बरोबर. उगाच काहीतरी पसरवणं आणि नंतर त्याच्यावरती अंधश्रद्धेच्या गोष्टी टाकणं हे चुकीचं आहे. अगदी बरोबर. तर सर्वात महत्वाचं काय माहितीये, आपण जे विचार करतो, जे ऍक्सेप्ट करतो, जे आपल्या मनामध्ये विचार चालतात, हे खूप चांगले इम्पॅक्ट करत असतात आपल्या लाईफवरती. बरोबर. मग तेच विचार जर आपण पॉझिटिव्हली घेतले ना तर कुठल्याही गोष्टी पॉझिटिव्ह होण्यास मदत होऊ शकते. अगदी आहे ते आहे. फक्त माझी आध्यात्मिक शक्ती जर चांगली आहे, माझी ऊर्जा जर चांगली आहे, माझ्यासाठी परमेश्वर सदैव उभा राहतो, हे जर माझ्यामध्ये दृढ श्रद्धा आहे तर सर्व चांगलं होईल. अगदी बरोबर. तुमच्याकडे पण असा काही मिसकन्सेप्शन होता का? कारण का मी तर मला ऐकण्यात होतं ही गोष्ट की 8 नंबरचा फ्लॅट किंवा 8 नंबरचा 8व्या माळ्यावरती फ्लॅट घेऊ नये. असं तुम्ही पण कधी ऐकलं असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये आम्हाला सांगा. त्याच्यावरती सर नक्कीच रिप्लाय करून तुम्हाला मार्गदर्शन करतील. तर सर आता मी हे घाबरून विचारलं कारण का मला हे माहिती होतं की 8ला घ्यायचं नाही असं. तर हे आता कोणीतरी मला सांगितलं असेल तेव्हा मी घाबरलो. असंच काही गोष्टी असतात जे वास्तू रिलेटेड घाबरवलं जातं आजकाल लोकांना. हे म्हणजे बोलतात की अकस्मात मृत्यू पण होतो की तुम्ही ह्या गोष्टी चुकीच्या केलात, घरामध्ये अग्नेय दिशेला ही गोष्ट ठेवलीत, किंवा रस्त्याच्या लगत आपली बिल्डिंग असेल तर तो कट होतोय असं बोलतात रस्त्याला आपली बिल्डिंग, तरी पण तुमच्या बिल्डिंगमध्ये त्रास जाणवू शकतो त्या गोष्टीचा, कोणाचा मृत्यू होऊ शकतं. तर हे खरोखर आहे का की फक्त घाबरवलं जातं सर्वांना? ह्याच्यामध्ये काही गोष्टी खऱ्या आहेत, काही गोष्टी खोट्या आहेत. ओके. पण ह्याच्यामध्ये 90% जे आहे ते भय आहे. भय आहे. आणि हा भीतीचा खेळ आहे सर्व. म्हणजे लोकांच्या भीतीबरोबर खेळून पैसा कमवला जातो. येस. इम्पॅक्ट करतात, 100% इम्पॅक्ट होतो. जो तुम्ही दुसरा जो पॉइंट मांडला जिथे रस्ता कट होतो, तो रस्ता कट नाही. समोरचा रस्ता जो तुमच्या वास्तूच्या वरती जर समोर येऊन जर धडकतोय त्याला विथिशुला म्हणतात. विथिशुला. ओके. ठीक आहे. म्हणजे संस्कृत वर्ड आहे. एखादा रस्ता तुमच्या वास्तूवरती येतोय म्हणजे एक प्रकारे तो ऊर्जेचा फ्लो तुमच्या वास्तूमध्ये येऊन धडकतोय. म्हणजे ती जर निगेटिव्ह ऊर्जा असेल तर तुमच्या वास्तूमध्ये सगळ्या निगेटिव्ह फ्लो तुमच्या वास्तूमध्ये येत असेल. ठीक आहे. तर विथिशुला हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे 100%. पण त्याला ठीक केला जाऊ शकतो. ओके. किंवा मी हे नाही म्हणत की जर तो विथिशुला जर दोष आहे
तर त्या प्रत्येक भागामधल्या व्यक्तीने मृत्यूच पावलं पाहिजे किंवा ती व्यक्ती मरेल. नो यार, आहे त्याचा काहीतरी इम्पॅक्ट आहे, निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे, तो पडेल. पण विथिशुला आहे म्हणून तो व्यक्ती मृत्यू पावलच असं नाही. इथे आपण म्हटलं की वास्तू मॅटर्स करते, बरोबर. पण व्यक्तीच्या मृत्यूमागे फक्त वास्तूच कारणीभूत ठरू शकते का? नाही. त्याची ग्रहदशा सुद्धा मॅटर्स करेल ना. अगदी बरोबर. त्याचे कर्म सुद्धा मॅटर्स करतील ना. बरेच फॅक्टर्स आहेत जे त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरले असतील. एखादा वास्तुतज्ञ समजा त्या पॉडकास्टवरती येऊन म्हणतोय की विथिशुलामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्या लोकांनी हे पण चेक करावं काय त्याची ग्रहदशा तशी होती ज्यामुळे हा मृत्यू झाला असेल. चेक करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. बरेच फॅक्टर्स आहेत. त्याला आजार असू शकतो, काही असू शकेल. फक्त ऍक्सिडेंट झाला त्या विथिशुलामुळे तर नाही. बऱ्याच गोष्टी मॅटर्स करू शकतात. त्याचे चेक केलं पाहिजे. विथिशुला हा जो दोष आहे तो काही डिटॅचमेंट प्रोसेस मार्फत आपण डिटॅच करू शकतो. ओके. विथिशुलामध्ये मी एक सांगेल की जर तो रस्ता पूर्व किंवा उत्तरेच्या थ्रू येत असेल तर तुमच्यासाठी सकारात्मक आहे. ओके. मग रस्ता आपल्या घराच्या बिल्डिंगच्या पूर्वेकडून येत असेल तर सकारात्मकता आहे. ओके, ठीक आहे. पण जर तो रस्ता दक्षिण किंवा पश्चिमेकडून येत असेल तर त्याचे निगेटिव्ह इम्पॅक्ट वास्तूमध्ये जाणवतात. हो, ठीक आहे. तर तो डिटॅचमेंट प्रोसेस किंवा काही आध्यात्मिक बाबींच्या मार्फत तो रेक्टिफाय करून ठीक केला जाऊ शकतो. रेमेडीज आहेत त्याच्यावर सगळ्यावरती 100%. मला एक सांगा ना की आपण मुंबई सारख्या शहरात राहतो, पुण्यासारख्या शहरातल्या बघा लोकसंख्या किती वाढलेली आहे. शक्य आहे का की इथे विथिशुला म्हणून इथे बिल्डिंग बांधू नये? इज इट पॉसिबल? नाही. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की प्रत्येक विथिशुला जिथे रस्ता जातो त्या बिल्डिंग मध्ये सगळे वारले की ऑफ झाले किंवा असं झालं, चेक करू नये. पण चेक करून पहा की असं खरंच झालंय का. ते एका व्यक्तीच्यामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये ते सेम इम्पॅक्ट लावता तर नाही यार, असं नाहीये. तर समय काल परिस्थितीनुसार गोष्टी बदलत असतील तर आपल्याला सुद्धा त्या गोष्टींप्रमाणे बदलावं लागेल. फक्त शास्त्रामध्ये ज्या पूर्वी होत्या, पूर्वी एवढी लोकसंख्या नव्हती ना, त्यामुळे या गोष्टीला बऱ्यापैकी आपण हँडल करू शकत होतो. पूर्वी तर शौचालय सुद्धा घरात नव्हते. बरोबर. त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या आता आपल्याला कस्टमाइज करून पाहिल्या पाहिजे. बरोबर. माझा यांना सगळ्यांना एकच विनंती आहे की पॉडकास्ट मध्ये ना लोकांना येऊन घाबरवू नका यार. हा जो भीतीचा जो खेळ चाललाय ना, बस करा यार, बस करा. घाबरवू नका. तुम्ही त्यांच्या भीतीसोबत खेळत आहात यार. तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत नाहीत. एक प्रकारे तुम्ही त्यांना भीतीच्या नावाने काही गोष्टी विकत आहात. कितपर्यंत चालेल हा खेळ? तुम्ही तुमचे कर्म बिघडवत आहात. तुम्ही मार्गदर्शन प्रॉपर करा. काही तुमची जी फीज असेल, दक्षिण असेल ती घ्या, फुकट नका देऊ, पण राईट मार्गदर्शन. बरोबर आहे. कारण का लोकांना घाबरवून पैसा कमवणं काही उपयोग नाही त्याच्यामध्ये. नाही. अगदी बरोबर. मी माझं तुम्हाला स्वतःचं उदाहरण सांगतो. आजपर्यंत कुठल्याही क्लायंटने मिळून मला सांगावं की मी कधीही त्यांच्यासोबत भीतीच्या खेळासोबत खेळलोय का? नाही, कधीच नाही. त्यांनी मला सांगावं की कधी मी असं घाबरवलंय. मी कधीच घाबरवत नाही. मी काय करतो, एखादा फ्लोअर प्लॅन वरती ज्यावेळेस मी काम करतो, जर एखादा दोष असेल तर त्यांना मी एकच सांगतो की या दिशेमध्ये या गोष्टी ठेवा, तोडफोड करू नका. तोडफोड करून तुम्ही वास्तूला इजाद करत आहात, जखमी करत आहात. बरोबर. वास्तुशास्त्रामध्ये तोडफोड नाही पूर्वी व्हायचे. पूर्वी या गोष्टी ऍडव्हान्स लेवलला नव्हत्या, आता ऍडव्हान्स लेवलला गोष्टी आहेत. बरोबर. तर मी लोकांना या हिशोबाने सांगतो की काही गोष्टी तिकडे अरेंजमेंट करा, बऱ्याच गोष्टी बॅलन्स होऊ शकतील. काही आध्यात्मिक उपाय, काही नॅचरल रेमेडी. प्राथमिक याला जर समजा आपल्या रेमेडीचा काहीच फरक जाणवला नाही तर काही नेक्स्ट ज्या स्टेप्स आहेत त्या करून आपण त्या गोष्टीला बॅलन्स करू शकतो. ओके. सर्वात महत्वाचं आहे त्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून घेणं. मी जिथपर्यंत लोकांचा विश्वास संपादन होत नाही तिथपर्यंत त्यांना पुढच्या गोष्टी करायलाच सांगत नाही. बरोबर. मी लोकांना खर्चामध्ये आधीच टाकत नाही. बरोबर. मी 8 नंबर आहे, मी कर्मांना प्राधान्य देतो. अगदी बरोबर. सो कर्मांना जपा यार, कर्मांना जपा करा. तो परमेश्वर आहे यार, त्यांनी सगळे तुमच्या खाण्यापिण्याची सोय केली, तुमच्या 2 वेळाचं जेवण प्रत्येकासाठी लिहून ठेवलेलं आहे. पण कोण विचार करतोय? जो तो फक्त आपला किस्सा बनण्यासाठी लुटो. बरोबर. सो हे चुकीचं चाललेलं आहे. अगदी बरोबर. तर तुम्ही आता एक उल्लेख केलात की आपलं छोटं घर असतात. आता मुंबई पुण्यामध्ये काही मोठी मोठी घरे नसतात, 1 RK 1 BHK त्याच्यापेक्षा छोटी घरं असतात. त्याच्यामध्ये तुम्ही आता उल्लेख केला की टॉयलेट म्हणून की, पण एक प्रश्न आला, किचन आणि टॉयलेट आजकाल समोरासमोर येत आहेत. कारण का घराची प्लेसमेंट करण्यासाठी ती कमी जागेमध्ये दोन्ही पण देण्यासाठी किचन आणि टॉयलेट समोरासमोर. तर हे चांगली गोष्ट आहे का? कारण का पहिला तर टॉयलेट घरात पण नसायचा. बरोबर. आता तो डायरेक्ट किचन समोर येतोय. बरोबर. आपण थोडं नॅचरल वेने समजून घेऊया. शास्त्र पण नको ठेवूया, नाहीतर तो एक गैरसमज निर्माण होऊ शकेल. स्वामिनी परिवाराशी जोडण्यासाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा.